अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. उद्या आहे गणेश जयंती. गणेश जयंतीला आपल्याला आपल्या आवडत्या बाप्पाला आवडती वस्तू अर्पण करायची आहेत आणि तसेच आपल्या राशीनुसार आपल्याला कोणकोणते नैवेद्य दाखवायचा आहे, कोणता मंत्र जप करायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला उद्या कोणती चूक करायची नाही हे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. जर माझा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा आणि नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदाच सबस्क्राईब करायचा असतो, सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग उद्या आवडते आपल्या गणपती बाप्पा उद्या आहे गणेश जयंती. गणेश जयंती म्हणजे बाप्पाचा उद्या जन्मदिवस. उद्या बाप्पाचे आपल्याला जन्मदिवस आहे तर बाप्पाला आवडती वस्तू द्यायलाच पाहिजे. हे गणपती बाप्पा आपले विघ्नहर्ता आहेत. आपले संकटातून प्रत्येक संकटातून विघ्नापासून आपल्याला संरक्षण देणारे आहेत. आपले सगळे संकट दूर करणारे हे गणपती बाप्पा आहेत. उद्या माघी गणेश जयंती म्हणून पण आपण साजरी करतो. तर पूजा कशी करावी, गणपती बाप्पाचा अभिषेक कसा करावा आणि गणपती बाप्पाची पूजा मांडणी कशी करावी ते सगळं माझं व्हिडिओ आलेला आहे. माझ्या चॅनलवरती जावा आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता आपल्याला उद्या बघा बाप्पाला सगळ्यात प्रिय म्हणजे दुर्वा. गणपती बाप्पाला दुर्वा हे अतिप्रिय आहे. तर उद्या आपल्याला बाप्पाला 21 दुर्वाची आपल्याला हार भेटत असेल तर दुकानामध्ये भेटत असेल तर तुम्ही आवर्जून बाप्पाला अर्पण करा. तुमच्या घरच्या गणपतीला अर्पण करा किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. तसेच बाप्पाला जास्वंदाचं लाल फूल अतिप्रिय आहे आणि तर जे तुम्हाला भेटत असेल तर बाप्पाला त्याची जास्वंदाच्या फुलाची हार पण तुम्ही अर्पण करू शकता. जर समजा तुम्हाला जास्वंदाचे फुलं भेटत नसेल तर लाल फूल तर बाप्पाला उद्या आवर्जून अर्पण करायचं आहे. उद्या बाप्पाचा जन्मदिन आहे. ज्या आवडत्या वस्तू आहेत त्या बाप्पाला अर्पण करायचीच आहेत. जर नसेल तर तुम्ही दुकानामधून खरेदी करून का होईना पण उद्या बाप्पाला दुर्वा आणि लाल फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. उद्या गणेश जयंतीला आपण तिळकुंड जयंतीसुद्धा म्हणतो. म्हणून उद्या आपण तिळांचं नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे. तिळांचे मोदक तुम्ही बनवून बाप्पाला अर्पण करू शकता किंवा तिळगुळ तरी अर्पण करायचं. उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि बाप्पाला ज्या ज्या काही आवडती वस्तू आहेत ते अर्पण करायचे आहेत. हे झाले. आपल्याला जरी हे सगळे पूजा सेवा करत असताना ओम गणपतये नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्हाला येत असेल तर 11 वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पाठ करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या राशीनुसार आपल्याला हे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. जर तुमची कोणती रास असेल त्याप्रमाणे मंत्र म्हणा आणि तुमचे सगळे काही कार्य पूर्ण होत नसेल तर तुमचे सगळे कार्य पूर्ण होईल. प्रत्येक राशीचे प्रत्येक मंत्र मी सांगणार आहे आणि नैवेद्य पण मी सांगणार आहे. तुमची जे रास आहे त्याप्रमाणे उद्या गणपती बाप्पाची तुम्ही सेवा करू शकता आणि पूजा करून ते मंत्र जप करू शकता. 108 वेळेस करा किंवा 11 वेळेस करा किंवा तुम्ही हिंडत फिरत चालत स्मरण करू शकता. आणि ते मंत्र मी खाली प्रत्येक राशीविषयी कोणतं मंत्र आहे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल. तर मेष राशीच्या लोकांनी वक्रतुंडाची पूजा केली जाते आणि मंत्र आहे ओम वक्रतुंडाय नमः. प्रसाद खजूर आणि तिळगुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर वृषभ राशीवाल्यांनी विनायकांची पूजा करायची आहे. मंत्र ओम ह्रीम ग्रीम ह्रीम हा मंत्र जप करायचा आहे आणि खडी साखर नारळांचे लाडू अर्पण करायचे आहेत. मिथुन राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशची आराधना करायची आहे. मंत्र आहे ओम श्री गण सौभाग्य गणपतये वरद सर्वजन मे वशमानाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि प्रसाद मुगाचे लाडू लाल फळं अर्पण करायचे आहेत. कर्क राशीवाल्यांच्या लोकांनी एकदंताय गणपतीची पूजा करायची आहे. मंत्र आहे एकदंताय हुम. ओम एकदंताय हुम हा मंत्र जप करायचा आहे आणि प्रसाद मोदक लोणी खीर अर्पण करायची आहे.
सिंह राशीच्या लोकांनी लंबोदरांची पूजा करायची आहे. मंत्र आहे ओम लंबोदराय नमः. प्रसाद आहे खजूर अर्पण करायचा आहे. कन्या या राशीच्या लोकांनी गजाननाय या रूपाची पूजा करायची आहे. ओम गणगणपतये नमः. प्रसाद आहे हिरवे फळ, मुगाच्या डाळीचे लाडू आणि मनुके अर्पण करायचे आहेत. तुळा या राशीच्या लोकांनी शक्तिविनायकाची अर्चना पूजा करायची आहे. मंत्र आहे ओम ह्रीम ग्रीम ह्रीम. प्रसाद आहे खडीसाखर, साखर आणि केळी हे अर्पण करायचं आहे. वृषभ या राशीच्या लोकांनी वक्रतुंडाची आराधना करायची आहे. मंत्र आहे ओम वक्रतुंडाय हुम. ह्या मंत्राचा जप करायचा आहे. प्रसाद आहे खजूर आणि तिळगुळांचे लाडू अर्पण करायचं आहे. धनु राशीच्या लोकांनी उद्या हरिद्रव पानाची पूजा करायची आहे. गणेशाची पूजा करायची आहे. मंत्र आहे हुम गम ग्लो हरिद्रव गणपते वरदय दुष्ट जनहृदय स्तंभय स्वाहा आणि नैवेद्य दाखवायचा आहे मोदक व केळी. मकर राशीच्या लोकांसाठी उद्या लंबोदराय स्वरूपाची पूजा करायची आहे. मंत्र आहे ओम लंबोदराय नमः. प्रसाद आहे मोदक, मनुका, तिळाचे लाडू. कुंभ राशीच्या लोकांनी सर्वेश्वर रूप कल्याणकारी आहे त्या गणेशाची पूजा करायची आहे. सर्वेश्वर रूप कल्याणकारी गणेशाची. मंत्र आहे ओम सर्वेश्वराय नमः. प्रसाद आहे गुळाचे लाडू आणि हिरवे फळ. मीन या राशीच्या लोकांनी सिद्धिविनायकांची पूजा करायची आहे आणि मंत्र आहे ओम विनायकाय नमः. आणि लाडू आहे बेसनाचे लाडू, केळी आणि बदाम प्रसादामध्ये अर्पण करायचं आहे. हे प्रत्येक राशीच्या प्रत्येक लोकांसाठी प्रत्येक गणपती विशेष आणि मंत्र आणि प्रसाद सगळं मी सांगून दिलेलं आहे. तुमच्या शक्तीनुसार इच्छेनुसार तुम्ही अर्पण करा आणि मंत्र जे तुमची राशी आहे ते मंत्र तुम्ही जप करा. तुमचे जे काही विघ्न आहेत, जे काही संकट आहेत, उद्या गणपती बाप्पाच्या जन्मदिवशी बाप्पा सगळे विघ्न हारून सगळे संकट मधून तारून तुमचे सगळे कार्य पूर्ण करतील. आणि उद्या बाप्पाचा जन्मदिन असल्यामुळे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे की उद्या बाप्पाची 1000 शस्त्रपटीने त्यांची ऊर्जा कार्य करत असते. पृथ्वीवर त्यांचं साक्षात ऊर्जा निर्माण होत असते. तर काही विशेष तिथी, विशेष दिवशी काही विशेष मंत्रस्तोत्र केले तर त्याचे काही विशेष फळ आपल्याला प्राप्त होतात. तसेच बघा आपण बाप्पाला जेव्हा नैवेद्य दाखवत असतो तेव्हा आपण तुळशीपत्र ठेवूनच नैवेद्य दाखवत असतो. पण गणपती बाप्पाला तुळशीपत्र वर्ज आहे. आपल्याला अजिबात ही चूक करायची नाही. बाप्पाला कधीही तुळशीपत्र अर्पण करत नाहीत आणि त्यांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा आपण तुळशीपत्र अर्पण करत नाहीत. तर बाप्पाला जेव्हा नैवेद्य आपण अर्पण करतो तेव्हा एक दुर्वा अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये एक दुर्वाची कांडी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दुर्व्यानंच आपल्याला त्या नैवेद्याभोवती 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि बाप्पाला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वम नैवेद्यम स्वाहा असं म्हणून आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि बाप्पाची विनंती करायची आहे. आपले संकटे सगळे विघ्न सगळे आपले दूर करून आपले सगळे कार्य पूर्ण करावं म्हणून बाप्पाला नमस्कार करायचा आहे. आणि दिवसभर आपल्याला काही शक्य होत नसेल तर ओम गणगणपते हे ह्या मंत्राचे यथाशक्ती तुम्ही जप करू शकता, स्मरण करू शकता आणि बाप्पाची घरामध्ये विधिवत पूजा करून आपण उद्या बाप्पाची आरती जरूर करायची आहे. तर ही छोटीशी माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.